वाशी डेअरीच्या मुख्य प्रवर्तक सपना यादव आपल्यासोबत बातचीत करणार आहे। मॅडम, कशा पद्धतीने हे प्रदर्शन असणार आहे, किती मेहनत घ्यावी लागली, काय वेगळं असणार आहे? हे प्रदर्शन आज 5 तारखेपासून दिनांक 9 तारखेपर्यंत 5 दिवसासाठी आपण आयोजित केलेलं आहे। गेल्या वर्षी अशाच पद्धतीने 3 दिवसाचं प्रदर्शन आपण 5 जानेवारी रोजीच आयोजित केलं होतं। कोकणातलं पहिलं प्रदर्शन इथे करण्याचा मान माननीय श्री प्रशांत यादव यांना मिळालेला आहे। नक्कीच वाशिष्ठी डेअरीने कोकणात एक दिशादर्शक दुग्ध क्रांती केलेली आहे आणि याची दखलच घेऊन आम्ही शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ह्याचं प्रयोजन केलेलं आहे आणि गेल्या वर्षीचा उदंड प्रतिसाद बघून यावर्षी हे प्रदर्शन 5 दिवसासाठी आयोजित केलेलं आहे। नक्कीच मला रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांना इथे आवाहन करायचे, इथे ह्या 5 दिवसात एक सोहळा आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीने पशुधन स्पर्धा असू दे किंवा आता उत्कृष्ट कपिला आपल्याकडे आपल्या गायी आहेत त्या आपल्याला माहिती नाही आहेत कुठची गायाची जात आहे, आपली कपिला शोधण्याचं काम पण आपण ह्या वाशिष्ठीच्या आपल्या ह्या कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून करणार आहोत। कपिला गाय ही एक उत्तम जातीचं एक आपलं ब्रीड आहे की आपल्या शेतकऱ्यांना आपल्याकडे आहे ही गाय कपिला आहे हे माहिती नाही आणि हे करण्यासाठी आपण दिनांक 8 रोजी गोपालभाई सुतारिया ज्यांनी त्याच्यावर अभ्यास करून वेगवेगळ्या कल्चर तयार केलेले आहेत तेही शेतकऱ्यांना आपण इथं उपलब्ध करून देणार आहोत आणि त्याच्यासाठी आपण वेगवेगळ्या उच्च प्रशिक्षित डॉक्टर्स त्यांना इथे इन्व्हाइट केलेलं आहे। कोकण कृषी विद्यापीठाने ह्याच्यात सहभाग घेऊन हे प्रदर्शनासाठी आपल्याला खूप म्हणजे प्रोत्साहित केलेलं आहे। त्याचबरोबर कृषी विभागाचं मी इथे मुद्दामून नाव घेईन की गेल्या वर्षी आम्ही ज्या पद्धतीने हा प्रदर्शन केला होता त्याच्यात कृषी विभागाने जो भाग घेतला होता त्याच पद्धतीने त्यांनाही प्रोत्साहित केल्यासारखं आम्ही केलेलं आणि यावर्षी आपण बघाल की इतक्या सुंदर पद्धतीने त्यांनी त्यांचे प्रकल्प इथे मांडलेले आहेत। तर कोकण कृषी विद्यापीठ, कोकण कृषी विभाग शासन, महाराष्ट्र शासन, पशुसंवर्धन विभाग यांना मी नक्कीच इथे शुभेच्छा देऊ इच्छिते। धन्यवाद। शरद पवार साहेब दाखवणार आहेत, कसं बोलणं होतं या संदर्भात नेहमी पवार साहेबांशी? कृषी मंत्री माजी कृषी मंत्री पवार साहेब हे कृषी क्षेत्रातले एक महामेरू आहेत। नक्कीच आज आपल्याला एक हा भाग्याचा दिवस आहे की त्यांच्या हस्ते हे ह्या कृषी प्रदर्शनाचं आपल्याला उद्घाटन करायचा मान मिळत आहे। इथे आता तुम्ही जो प्रश्न विचारला की त्यांचा सहभाग कसा लाभतोय किंवा त्यांचं मार्गदर्शन कसं लाभतंय, मी म्हणेन तर ही तर आम्हाला खरोखर संधी आहे की ज्यावेळी कृषी मंत्री मोठे एवढे माणूस इथं आपल्या इथे येतोय तर नक्कीच त्यांचं मार्गदर्शन हे कायमच आपल्याबरोबर असणार आहे। आणि ज्यावेळी त्यांनी येण्याचं मान्य केलं की म्हणजे गेल्यावेळी ते सभेला आले होते त्यावेळी त्यांनी त्याचवेळी सांगितलं होतं की 10 मिनिटासाठी मला आपली वाशिष्ठी डेअरी बघायची नाही, मी मुद्दामून वेळ काढून इथे येईन आपल्या वाशिष्ठी डेअरीला बघायला। तर आज त्या निमित्ताने माननीय श्री शरदचंद्रजी पवार साहेब इथे येत आहेत आणि आम्ही हे आमचं भाग्य समजतो की वेळोवेळी त्यांचं मार्गदर्शन आम्हाला लाभत आहे। वाशिष्ठी डेअरीच्या माध्यमातून सहकार कसा रुजतोय ग्रामीण भागामध्ये? आपण आत्ताच एक 8-10 दिवसापूर्वी बातमी वाचली, गुहागर तालुक्यातली होती ती की गुहागर तालुक्यातलं जे पशुधन आहे ह्याच्यात किती बदल झाला किंवा ह्याच्यात किती वाढ झाली ह्या संदर्भात आपण ती बातमी वाचली। ज्यावेळी वाशिष्ठी डेअरी 2 वर्षापूर्वी प्रकल्प आपण सुरू केला त्यावेळी आम्ही 200 लिटरने हा प्रकल्प सुरू केला होता। अगदी तुटपुंजे शेतकरी त्यावेळी जोडले गेले होते, पण इथे अभिमानाने मी सांगते की आत्ता आपल्याकडे 10,000 शेतकऱ्यांच्या मार्फत 50,000 दुधाचं कलेक्शन ज्यावेळी होतंय त्यावेळी नक्कीच आपल्याकडे जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या तर रोजगाराचा विषय नक्कीच चांगल्या पद्धतीने आम्ही हाताळलेला आहे। त्याचबरोबर एक दुग्ध क्रांती करण्याची आम्हाला संधी मिळालेली आहे। किती मेहनत घ्यावी लागली ह्या सगळं उभा राहायला, हे सगळं नवीन नवीन प्रतिकृती तिथं पाहायला मिळत आहेत, किती लोकांची मेहनत आहे हे सगळं तयार होईपर्यंत? मला इथे खास करून नोंदवायचे चिपळूण नागरी पतसंस्था जी वेळोवेळी आम्हाला इथे साथ देते आणि चिपळूण नागरी पतसंस्था सर्वसामान्य कुटुंबियांसाठी किंवा सर्वसामान्य आमच्या कर्मचाऱ्यांसाठी कायमस्वरूपीचे आम्हाला आधारवड झालेले आहे। त्याचबरोबर वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचे कर्मचारी वृंद आम्ही गेले 8 दिवस इथे खूप मेहनत घेत आहोत आणि वेगवेगळ्या उपक्रमामध्ये आम्ही कायमच मेहनत घेत असतो आणि आमचं कायम सगळे उपक्रम अशाच पद्धतीने चांगल्या पद्धतीने लोकांच्या समोर मांडत असतो। ह्यामध्ये एकच हेतू असतो की आपण केलेलं काम आणि आपण केलेल्या कामाचा उपयोग आपल्या सर्वसाधारण सामान्य कुटुंबियांना होणे आणि त्यांच्या चेहऱ्यावरील जे समाधान आम्हाला दिसते त्याच्यातच आमचा आनंद असतो। धन्यवाद। व्हिडिओ जर्नलिस्ट समित गजनेसह कृष्णकांत साळगावकर, TV9 मराठी, चिपळूण, रत्नागिरी।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.